धुळे शहर त्या दिवशी नेहमीसारखंच होतं. संध्याकाळी रस्त्यांवरची वर्दळ कमी होत चालली होती. डिसेंबरची थंडी हळूहळू अंगात शिरत होती. मोहाडी उपनगरातील वाल्मिक वसाहत हा भाग तसा शांत. लहान घरे, अरुंद गल्ली, ओळखीची माणसं. इथेच एका छोट्याशा घरात राहत होती लीलाबाई हिरामण सूर्यवंशी. वय 70च्या आसपास. आयुष्याने खूप काही हिरावून घेतलेली ही वृद्ध महिला. ना नवरा, ना मुलं, ना आधार. पोटासाठी भीक मागणं हाच तिचा जगण्याचा मार्ग बनला होता. सकाळी लवकर उठून ती बाहेर पडायची. देवळाजवळ, चौकात, रस्त्यावर फिरायची आणि संध्याकाळ झाली की पुन्हा त्याच छोट्याशा घरात परतायची. ते घर फार काही भव्य नव्हतं. मातीच्या भिंती, कौलारू छप्पर, आत 2-4 भांडी, एक जुना गॅस सिलेंडर आणि झोपण्यासाठी पसरलेली फाटकी चटई. पण लीलाबाईसाठी तेच घर सगळं होतं. तेच तिचं सुरक्षित जग होतं. आयुष्यभर तिने कोणावर भार न होता जगण्याचा प्रयत्न केला. कुणाकडून काही मागितलं नाही. फक्त जगण्यासाठी जे आवश्यक तेवढंच. 15 डिसेंबरची रात्र. दिवसभर भिकेवरचं पोट भरून लीलाबाई घरी परतल्या. थंडीमुळे त्यांनी दार लावलं. आत शांतता होती. बाहेर अंधार पसरलेला होता. परिसरात कुणालाही कल्पना नव्हती की ही शांतता काही तासातच कायमची बदलणार आहे. त्या घरावर एक वाईट नजर पडलेली होती. एक तरुण, अवघ्या 25 वर्षाचा सागर कोळी. पैशांची गरज, नशा आणि सोपा मार्ग. त्याला माहीत होतं की लीलाबाई एकट्याच राहतात. घरात फारसं काही नसेल पण काहीतरी मिळेल या विचाराने तो त्या रात्री तिथे आला. सुरुवातीला त्याचा उद्देश चोरीचाच होता. शांतपणे घरात शिरायचं, जे मिळेल ते उचलायचं आणि निघून जायचं. पण सगळं तसं घडलं नाही. लीलाबाईंची झोप चाळवली गेली. त्यांना हालचाल जाणवली. त्या जाग्या झाल्या. अंधारात एक अनोळखी सावली दिसली आणि त्या घाबरल्या. त्यांनी प्रतिकार केला, आवाज केला. त्या क्षणी सागर घाबरला. चोरी करणारा हात अचानक खूनी बनला. ओळख पटेल, पकडले जाईल या भीतीने त्याने लीलाबाईंवर तो तुटून पडला. त्या वृद्ध शरीरावर निर्दयीपणे मारहाण केली आणि त्यांच्या गुप्तांगात स्टीलची खुरपी घालून त्यांचा खून केला. वय, अशक्तपणा, भीती काहीच त्या क्रूरतेसमोर उपयोगी ठरलं नाही. काही मिनिटांत सगळं संपलं. लीलाबाईंचा श्वास थांबला. घरात पुन्हा शांतता पसरली. पण ही शांतता मृत्यूची होती. सागरने जे मिळेल ते उचललं. गॅस सिलेंडर घेऊन तो निघून गेला. मागे राहिला तो एक मृतदेह आणि एक थरकाप उडवणारा प्रश्न. सकाळ झाली. सूर्य उगवला पण लीलाबाईच्या घरात अंधारच होता. त्या बाहेर दिसल्या नाहीत. शेजारच्यांना संशय आला. दार उघडं होतं. आत गेल्यावर दृश्य पाहून सगळे हादरले. लीलाबाई रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. क्षणात बातमी पसरली. संपूर्ण वसाहत गोडली. धुळे शहर हादरलं. पोलिसांना कळवण्यात आलं. पोलीस घटनास्थळी पोहोचले. पंचनामा झाला. फॉरेन्सिक पथकाने तपास सुरू केला. हा साधा मृत्यू नव्हता. ही निर्गुण हत्या होती. तपास करत असताना एक महत्त्वाचा धागा पोलिसांच्या हाती लागला. घटनास्थळी एक मनगटी घड्याळ सापडलं. ते लीलाबाईंचं नव्हतं. हाच तपासाचा धागा ठरला. परिसरात चौकशी सुरू झाली. कुणी संशयास्पद व्यक्ती पाहिली का? कुणी आवाज ऐकला का? सगळ्यांचे जबाब घेतले गेले. पोलिसांनी सामाजिक माध्यमांचा आधार घेतला. परिसरात माहिती गोळा केली आणि हळूहळू तपास सागर कोळीपर्यंत पोहोचला. त्याला ताब्यात घेण्यात आलं. सुरुवातीला तो उडवाउडवीची उत्तरं देत राहिला. पण पुरावे, घड्याळ, परिसरातील माहिती यामुळे तो जास्त वेळ टिकू शकला नाही. अखेर चौकशीत तो कोसळला. त्याने सगळं कबूल केलं. चोरीसाठी गेलं होतं. आजी जागी झाली म्हणून हे सगळं झालं असं त्याने सांगितलं. अवघ्या 24 तासात धुळे पोलिसांनी या खुनाचा छडा लावला. आरोपीला अटक करण्यात आली. पण लीलाबाई परत येणार नव्हत्या. त्यांच्या मृत्यूने एक मोठा प्रश्न उभा केला. एकटी गरीब वृद्ध महिला स्वतःच्या घरातही सुरक्षित नाही का? काही पैशांसाठी माणूस इतका अमानुष कसा होऊ शकतो? या समाजात काही माणसं गरीब असतात आणि त्याहूनही जास्त एकटी असतात. त्यांच्या वेदना कोणाला ऐकू जात नाहीत. त्यांचं जगणं कोणाला दिसत नाही. ते शांतपणे जगतात आणि कधीकधी तितक्याच शांतपणे हरवूनही जातात.
धुळे शहरातली ती रात्र संपली, पण लीलाबाईंची हाक आजही प्रश्न विचारते, माझा काय गुन्हा होता? या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.